जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्ण अवतार. त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते. ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंड 3 रथांवर बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा 16 चाके असलेला लाकडी रथ हा 45 फूट उंच, 35 फूट लांब आणि 35 फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे 2 रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपापल्या रथात बसून निघतात. रथ हे प्रचंड चाकांचे लाकडी बांधकाम आहे, जे दरवर्षी नवीन बांधले जातात आणि भक्त दोरीने ओढतात. जगन्नाथाचा रथ अंदाजे 14 मीटर 45 फूट उंच आणि 11 मीटर म्हणजे 35 फूट रुंद आहे. आणि हा रथ बांधण्यासाठी सुमारे 2 महिने लागतात. रथयात्रेला श्री गुंडीचा यात्रा असेही म्हणतात. मंदिरात दर 12 वर्षांनी जगन्नाथासह 3 मूर्ती बदलल्या जातात. त्यानंतर तेथे नवीन मूर्ती बसवल्या जातात. देवाच्या मूर्ती बदलताना शहराची वीज पूर्णपणे खंडित केली जाते. यासोबतच मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते. त्या काळात मंदिरात फक्त पुजारीच प्रवेश करू शकतात. असे मानले जाते की जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी 7 भांडे एकावर एक ठेवली जातात, ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो, तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो. हे एक आश्चर्यच आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र 4 धाम तीर्थक्षेत्रापैकी हे जगन्नाथ मंदिर एक आहे. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंग भीमदेव यांनी केली व नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. रथयात्रेच्या आदल्या दिवशी, ज्याला नवयौवन म्हणतात, भक्तांना देवतांचे पहिले दर्शन मिळते. असे म्हटले जाते की प्रचंड स्नान केल्यानंतर देवता तापात पडतात आणि दैत्यपती नावाच्या विशेष सेवकांकडून 15 दिवस त्यांच्यावर उपचार केले जातात. या काळात देवतांना शिजवलेले अन्न अर्पण केले जात नाही. रामकृष्ण हरी.